वेलकम टू रुचित अँड व्हील्स. थंबनेल आणि टायटल बघून तुम्हाला कळलंच असेल की ही व्हिडिओ कशाबद्दल आहे. एक्सप्रेस हायवेवर जाण्याची इच्छा सगळ्यांचीच असते, पण ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की एक्झॅक्टली पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेला स्टार्ट कुठून करायचं आणि एंड कुठून करायचं. आणि व्हिडिओच्या एंडला आपण हे पण बघणार आहे की आपण किती किलोमीटर्स आणि किती टाईम सेव्ह करतो. तर पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. इथे समोर जो आहे ना MH48 दूधगत महामार्गासाठी म्हणजे हा एक्सप्रेसवे MH48 इथपर्यंत अलाउडेड आहे. राईट इथे हा तुम्हाला दिसतंय समोर. लेट्स गो. हे मॅपवर अपडेटेड नाही आहे, सो तुम्हाला मॅपसारखं रिरूटला लागणार त्यामुळे. आणि अजून एक गोष्ट, इथं तुम्ही एक्सप्रेसवे लागताय राईट, सो तुमचा स्पीड मेंटेन ठेवा राईट. 60 km/h इथं लिमिट आहे घाटामध्ये, सो तो तुम्हाला फॉलो करायचा आहे. कुठल्याही प्रकारचं ओव्हर स्पीडिंग इथे करायचं नाही आहे, बिकॉज हा जर बघितलं तर सगळे कार्स आणि हेवी व्हेकल्स असतात. सो प्रॉपर इंडिकेटर देऊन करा. इथे बघा दिलेलं पण आहे राईट. सो प्रॉपर सगळं फॉलो करा. एक्सप्रेसवेज आपल्याला मिळालेला आहे, प्रॉपर राईड करा. याच्याने काय होतं माहिती का, घाटातला जो टाईम आहे ना तो पूर्ण स्किप होतो. आत्ता जेव्हा आपण इथून येत होतो तर डेस्टिनेशनला मला 12:03 दाखवत होते राईट. सो आता आपण बघूया ज्यावेळेस आपण हा क्रॉस करून तिथे जाऊ तर किती मिनटं सेव्ह होतात ते पण आपण बघूयात. आणि प्रॉपर व्यवस्थित लेनमध्ये फॉलो करून चाला. ओव्हरटेकिंग लेन आहे ती युजली अवॉइडच करा. या 2 लेन ज्या आहेत त्यातनंच तुम्ही फॉलो करण्याचा प्रयत्न करा. आता मॅप पूर्णपणे गंडतो, सो ती एक गोष्ट तुमच्या डोक्यात ठेवा. इथून साईडला जागा असेल, प्रॉपर जरा हॉर्न द्या आणि निघून जावा. साईडने ओव्हरटेक केलं पाहिजे, बट इथे जर आपण बघितलं तर नाही, तसं नाही होणार पॉसिबल. सो थोडंसं ते करा. सो येस, पुणे मुंबई एक्सप्रेसवेवर या तुम्ही बाईक पण घेऊन येऊ शकता, बट फॉर अ लिमिटेड पार्ट राईट. सो दॅट्स वन थिंग. आणि एकदम केअरफुली चालवायला लागणार तुम्हाला गाडी, बिकॉज सगळ्या गाड्या ज्या असतात त्या ओव्हर स्पीडिंगमध्ये असतात. आणि म्हणजे खूप कमी लोकांना माहिती आहे की यार एवढ्या पॅचमध्ये 2 व्हीलर्स अलाउडेड, अँड दॅट टू फ्रॉम पुणे टू मुंबई राईट. मुंबई टू पुणेला तो पण पॅच अलाउड नाही आहे. सो हा एक तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणजे हा जो काय पार्ट आहे तर फक्त तेवढ्या ह्याच्यासाठीच आपल्याला इथं अलाउडेड आहे. इंडिकेटर द्या, पुढे जाऊन पण इंडिकेटर द्या. प्रॉपर तुमची आपली लेन फॉलो करा राईट. सो यू इज ऑल्सो सेफ अँड अदर ड्रायव्हर्स आर ऑल्सो सेफ. सो ही एक काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे. आणि जास्त मोठा बॅच नाही आहे. BYD खूप भारी गाड्या आल्या आहेत त्यांच्या, दिसायला वाटत नाही कुठल्याच अँगलनी चायनीज आहेत म्हणून. चायना इज ऑल्सो प्रोड्युसिंग गुड क्वालिटी ऑफ कार्स. मध्ये आत्ता एक पाहिली होती की त्याच्यामध्ये झाड टाकलं होतं त्यांनी फॉर टेस्टिंग. 3 meters 4 meters आणि 5 meters एवढी ती गाडी स्टिफ म्हणजे भारी बनवली आहे. तर एवढं ते रिजिड वगैरे सपोर्ट चांगली बनवलेली आहे. फॉलो युअर लेन्स, गो प्रॉपरली, यूज इंडिकेटर्स. आपण जर तिथून आलो असतो ना तर या खालच्या रोडनी आपण इथे गेलो असतो. खोपोली एक्झिट 2 kilometers अहेड. ओके, राईट साईडला एक्झिट आहे आपलं. सो त्यावेळेस आपल्याला आपली गाडी राईट साईडला ठेवावी लागेल. टनेल रोड अहेड. पुढे एक बोगदा पण आहे, बोगद्यातनं पण आपल्याला जाण्याचा फील मिळतो राईट. आता इथे कसं होतं माहिती आहे का, हे टर्न्स जे असतात ना ते एकदम स्टीफ असतात. कारमध्ये ते कंट्रोल होतं, ब्रेक्स वगैरे त्याचे चांगले असतात. पण ह्याचं जर आपण बघितलं ना बाईक कम्पेअर केलं तर थोडंसं गाडी स्लिप होण्याचे चान्सेस आहेत जर तुमचे टायर वगैरे ग्रिप चांगली नसेल तर. त्यासाठी तुम्ही एकदम व्यवस्थित स्लोमध्येच चाला. ओके, आपल्या मागे एक बाईक पण दिसते, सो दॅट्स गुड साईन की या लोक वापरत आहेत. टेस्टिंग बाईक आहे, या टेस्ट बघा करतायत ते एक्सप्रेस हायवेला. बघा पुढे पण एक बाईक दिसते मला राईट. सो आता लोक चालू झाले आहेत यूज करायला, अँड दॅट्स गुड थिंग राईट. द थिंग्स विच वी हॅव वी नो वी शुड यूज इट राईट, बिकॉज रोड टॅक्स तुम्ही भरताय त्यामुळे. सो सी राईट साईड खोपोली मुंबई राईट. सो जे पण 2 व्हीलर्स असतील ते खोपोलीवरनं बाहेरच पडलं पाहिजे त्यांनी, बिकॉज तो तेवढंच पॅच आपल्याला अलाउडेड आहे. सो दॅट्स थिंग. आता हा बघा स्टिफ एकदम टर्न आहे राईट. हा एकदम टर्न आहे. सो इथे जर बघितलं तर इथे गाडी थोडी स्लोच ठेवा. ओके,
आणि आता इथून राईट साईडवरनं 500 मीटर्सने आपला एक्झिट आहे. सो गिव्ह द इंडिकेटर प्रॉपरली अँड कीप युअर व्हेकल राईट. गाडी राईट साईडला चालू द्या, राईटला ठेवून द्या गाडी. सो येस, एक्सप्रेस वे राईट इज अलाउडेड फॉर 2 व्हीलर्स इन महाराष्ट्र ॲज वेल राईट. नॉर्थ साईडचे बरेच स्टेट आहेत, UP, बिहार, तिथे एक्सप्रेस वेला 2 व्हीलर्स अलाउडेड आहेत. टोल घेतात ते 2 व्हीलर्सला आणि तिथे अलाउड केल्या जातात. तर आपल्या इथे पण तसंच आहे. आपल्या इथं कुठल्या प्रकारचा टोल घेतला जात नाही, पण एवढ्या पॅचमध्ये इट इज अलाउडेड राईट. तिथे मुंबई, इथं खोपोली. सो ह्या रोडनीच तुम्हाला बाहेर पडलं पाहिजे. सो इट इज अलाउडेड. ओके, इथून मग तुम्ही खोपोलीच्या पार्टला लागता आणि तेवढं होतं. सो हा व्हिडिओ होता काही की त्याच्यामध्ये आपण सांगितलं की पुणे मुंबई एक्सप्रेस वेला आपण 2 व्हीलर कुठल्या पॅचमधनं एंट्री आणि कुठल्या पॅचमधनं एक्झिट मारू शकतो. सो दॅट्स वन थिंग. ट्रॅफिक वगैरेच्या सिच्युएशनला तुम्ही हे यूज करू शकता. म्हणजे मित्रांनो हे बघा, इथून कनेक्ट होतो तो जुना घाटातला जो रोड येतो ना, तो इथून आपल्याला राईड घ्यावा लागतो. पण ह्या रोडने आले तर आपण सरळ जाणार मुंबईच्या आहे ना. टायमिंग जवळपास तेवढाच झाला आहे. आत्ता मॅपमध्ये तेवढाच दाखवत होता 12:03. पण आत्ता काय माहिती का वाढला, डोंट नो, नेटवर्कमुळे असेल, पण टाईम तेवढाच लागला राईट. तर ती एक गोष्ट आहे. पण एक वेगळा एक्सपिरियन्स म्हणून एक्सप्रेस हायवेचा तर तुम्ही ह्या रोडनी येऊ शकता. सो यू कॅन टेक द एक्सपिरियन्स अँड शेअर युअर एक्सपिरियन्स इन टू द कमेंट्स. तर ती एक गोष्ट तुम्ही करू शकता. व्हिडिओमध्ये जर बघितलं ना तर मॅपमध्ये थोडासा ग्लिच आला होता, तर त्यामुळे ना किलोमीटर्स आणि टाईम व्यवस्थित कळलं नाही. पण त्यासाठी मी नंतर परत एक राईड केली, तर त्याच्यामध्ये मला जवळपास 10 किलोमीटर सेव्ह झाले आणि 10 ते 12 मिनिटांचा फरक पण पडला. तर ही एक ॲनालिसिस मला मिळालं होतं. ज्यावेळेस जुन्या हायवेवर ट्रॅफिक असेल तर त्या केसमध्ये तुम्ही हे यूज करू शकता आणि एक्सप्रेस वेचा आनंद घेऊ शकता. अशाच नवीन व्हिडिओसाठी रुचित ऑन व्हील्सला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.